स्वतःला विश्वगुरू समजणारे मोदी तोंडावर आपटले कारण पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी इराण आणि अमेरिकेचं युद्ध थांबवलं आणि भारताचे विश्वगुरू पंतप्रधान पाहतच राहिले का? काल अमेरिका इराणवर हल्ला करणार होती. मग अचानक मध्यरात्री हे युद्ध कसं काय थांबलं? नेमकं असं काय घडलं? चला, तेच या व्हिडिओमध्ये पाहूया. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव गेल्या काही दिवसांपासून टोकाला पोहोचला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली अंतिम मुदत आणि त्या मुदतीनंतर मोठा हल्ला होण्याची शक्यता, यामुळे संपूर्ण जगात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. भारतीय वेळेनुसार पहाटे 5:30 वाजता ही डेडलाईन संपणार होती. त्यामुळे अनेकांच्या नजरा त्या क्षणावर खिळलेल्या होत्या. पण त्याआधीच मध्यरात्रीपासून काही अशा घडामोडी घडल्या की सगळं चित्रच बदललं. युद्धाऐवजी आता 2 आठवड्यांची शस्त्रसंधी जाहीर झाली आहे. ही बातमी ऐकून जगभरात दिलासा मिळाला. पण भारतासाठी ही परिस्थिती थोडी वेगळी आहे. कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये पाकिस्तानची भूमिका समोर आली आहे. आता नेमकं काय घडलं? रात्री उशिरा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी एक संदेश दिला. त्यांनी अमेरिका आणि इराण या दोघांनाही शांततेचं आवाहन केलं. यानंतर काही तासातच पहाटेच्या सुमारास डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया आली. त्यांनी सांगितलं की पाकिस्तानच्या नेतृत्वासोबत झालेल्या चर्चेनंतर अमेरिका इराणवरचा हल्ला थांबवण्यास तयार आहे आणि 2 आठवड्यांची शस्त्रसंधी लागू करण्यात येत आहे. यानंतर इराणकडूनही सकारात्मक प्रतिक्रिया आली. त्यांनी या मध्यस्थीबद्दल आभार व्यक्त केले. यातून एक गोष्ट स्पष्ट होते. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पाकिस्तानने मध्यस्थीची भूमिका बजावली. आता या शस्त्रसंधीमागची कारणं समजून घेणं महत्त्वाचं आहे. इराणने काही ठाम अटी ठेवल्या होत्या. त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता त्यांच्या देशावर पुढे कोणतेही हल्ले होऊ नयेत. दुसरा मोठा मुद्दा, होर्मुझ सामुद्रधुनी. ही जागा जगासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण तेल वाहतुकीचा मोठा भाग इथून होतो. इराणने या भागावरचं नियंत्रण कायम ठेवलं आहे. त्यांनी फक्त काही अटींसह मार्ग खुला करण्यास मान्यता दिली आहे. तिसरा मुद्दा, अणु कार्यक्रम. इराणने स्पष्ट सांगितलं की युरेनियम एनरिचमेंट हा त्यांचा अधिकार आहे आणि तो ते सोडणार नाहीत. याशिवाय अमेरिकेने लावलेले आर्थिक निर्बंध हटवावेत, युद्धामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी आणि अमेरिकन सैन्याची उपस्थिती कमी करावी, अशा मागण्या देखील इराणने मांडल्या आहेत. या सगळ्या मुद्द्यांवर 10 एप्रिलला चर्चा होणार आहे. आता प्रश्न असा आहे, या शस्त्रसंधीत कोण जिंकले? जर आपण बारकाईने पाहिलं तर अमेरिका आपली सर्व उद्दिष्ट साध्य करू शकलेली नाही. इराणची राजवट बदललेली नाही. अणु कार्यक्रम सुरूच आहे आणि महत्त्वाच्या सामुद्रधुनीवर त्यांचंच नियंत्रण आहे. म्हणजेच इराणने आपली भूमिका कायम ठेवली आहे. यामुळे काही विश्लेषक असं म्हणत आहेत की ही शस्त्रसंधी इराणसाठी सकारात्मक ठरली आहे. याचं प्रतिबिंब इराणमध्येही दिसलं. शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर नागरिकांनी आनंद व्यक्त केला. आता भारताच्या दृष्टीने पाहिलं तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये पाकिस्तानची मध्यस्थी ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. भारत नेहमीच पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करत आला आहे. पण यावेळी पाकिस्तानची प्रतिमा वेगळी दिसत आहे. काही जण असं म्हणतात की पाकिस्तानने ही भूमिका स्वतःहून घेतलेली नाही, तर मोठ्या देशांच्या दबावामुळे घेतली आहे. पण आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रतिमा खूप महत्त्वाची असते. या सगळ्या घटनांमधून आणखी एक मोठी गोष्ट समोर येते. जग आता एकध्रुवीय राहिलेलं नाही. पूर्वी अमेरिका एकटी निर्णय घेत होती. पण आता अनेक देश एकत्रितपणे परिस्थिती घडवत आहेत. म्हणजेच जग मल्टीपोलर होत आहे. आता पुढे काय? ही शस्त्रसंधी फक्त 2 आठवड्यांची आहे. या काळात चर्चा होणार आहे आणि पुढील दिशा ठरणार आहे. पण अजूनही काही प्रश्न बाकी आहेत. विशेषतः इस्रायलची भूमिका काय असेल? जर तणाव पुन्हा वाढला तर ही शस्त्रसंधी टिकेल का, हा मोठा प्रश्न आहे. दरम्यान या घडामोडींचा परिणाम जागतिक बाजारावरही दिसतो आहे.
तेलाचे दर कमी झाले आहेत आणि बाजारात स्थिरता येण्याची शक्यता आहे. एकंदरीत सध्या तरी जगावरचं मोठं संकट टळल्यासारखं वाटतंय. पण ही शांतता कायम राहील की नाही हे येणारे काही दिवस ठरवतील. आणि म्हणूनच या घडामोडींवर लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं? ही शस्त्रसंधी टिकेल का? कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.